पंढरपूर पासून अवघ्या 15 मिनिटांच्या अंतरावर पंढरपूर करकंब रस्त्यावर धोत्रेज ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड। तसेच पुण्या मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रीयश रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, प्रशिक्षित कुक व होस्टिंग सेवा हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत। 50 एसी रूम्स, 3500 स्क्वेअर फुटाचा सुसज्ज बकवेट हॉल, भव्य एसी सूट्स, टेरेस गार्डन, भव्य लॉन आणि चेंजिंग रूम सहित स्विमिंग टँक, प्रशस्त पार्किंगची सुविधा। पंढरपूर नजीक असलेल्या हॉटेल ग्रँड या सुसज्ज आणि पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड, हॉटेल श्रीयस रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, पंढरपूर करकंब रोड। संपर्क 02186 24 22 45। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। इराणच्या युद्धामुळे राज्यातून निर्यात होणाऱ्या कृषी मालाची निर्यात रखडल्यामुळे गोडाऊन कोल्ड स्टोरेज भरले असून दर कोसळले आहेत। केळीच्या निर्यातीवर देखील याचा मोठा परिणाम झाला असून दर कोसळलेले आहेत। शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे। याकडे विधानसभेत लक्ष वेधत आमदार अभिजित पाटील यांनी योग्य उपाययोजना करण्याची मागणी केली आहे। अध्यक्ष महोदय, सध्या युद्धजन्य परिस्थितीमुळे सगळ्यात मोठी अडचण शेतीमालाची झाली आहे आणि एकतर आमच्या भागात केळीचं उत्पादन एवढ्या मोठ्या प्रमाणात आहे। 35,000 कंटेनर त्या ठिकाणी आज आमचे त्या ठिकाणी एक्सपोर्ट होतात आणि जवळपास 1,000 कंटेनर JNPTवर अडकून आहेत आणि मंत्री महोदय 250 कंटेनर माझ्या मतदारसंघातले त्या ठिकाणी अडकून आहेत। आज त्यांना परतीला माघारी यायची वेळ आली आहे आणि मग या राज्यामध्ये देशामध्ये 8,98,000 हेक्टरवरती केळी उत्पादन घेतलं जातं। 38 लाख टन केळी उत्पादन घेतलं जातं। केळी निर्यात हे 3,60,000 टन होतं। देशांतर्गतील केळीचा व्यापार हा 57,000 कोटी रुपयाचा होतो। जवळपास निर्यातीचं 4,000 कोटी रुपये 2025चं। यावर्षी मार्चपर्यंत त्या ठिकाणी अपेक्षित 10 लाख टन केळी एक्सपोर्ट होईल, 5,500 कोटी रुपयाचा आणि 2030 पर्यंत ते 11,000 कोटी रुपयेपर्यंत जाईल। 20 लाख लोक त्यावरती अवलंबून आहेत आणि मग हा आज ज्याची 25 रुपये केळीचा भाव होता ह्या युद्धामुळे आज 8 आणि 9 रुपयावर आलाय। त्या शेतकऱ्याची आज हवालदिन झालाय, तोंडाला आल्याला घास आहे। आज आमच्या शेतात त्या ठिकाणी केळी आहे आणि सगळे कोल्ड स्टोरेज गोडाऊन सगळे भरलेत। आता ती केळी काढून ठेवायची कुठं आणि आज त्या ठिकाणी युद्ध परिस्थितीमुळे खूप मोठ्या प्रमाणात शेतकरी अडचणीत आलाय। कांदा असेल, द्राक्ष असतील, डाळिंब असेल, बेदाणा असेल, सगळे फळ आणि जी निर्यातक्षम लोक आहेत ह्यांच्यासाठी विशेष पॅकेज देऊन आपल्याला याच्यावरती तोडगा काढून या शेतकऱ्याच्या पाठीशी उभा राहणं सरकार म्हणून मायबाप त्या ठिकाणी गरजेचं आहे। अध्यक्ष महोदय, युद्धजन्य परिस्थितीमध्ये आपली लोक दुबई वगैरे अडकलेत, त्याच्यावरती आत्ताच आपण उत्तर दिलंय, तर ती लोक अन्न